वास्तुशास्त्राचा नियम आहे केस बांधून झोपायचं. म्हणजेच काय, पूर्ण केस नाही बांधले तरी चालेल, कमीत कमी एक 4-5 बट तरी बांधून झोपा. पूर्ण मोकळे केस ठेवून त्याच्यात जरा अंधारा असला त्याच्यात का आमोशा येऊन गेली, तुमचा कार्यक्रम. हो, शास्त्र आहे त्याला, मी काय माझ्या मनाचं सांगत नाही. ज्योतिषशास्त्र एवढं ग्रेट आहे, वास्तुशास्त्र एवढं ग्रेट आहे, ज्योतिष तर फार अद्भुत आहे. राहू खराब असेल तर त्रास देतो, ती व्यक्ती फाडक्यानं बोलते. राहू खराब असेल तर ती व्यक्ती आळशी बनते. राहू खराब असेल तर त्या व्यक्तीला काही आजार होऊ शकतात. शनी जर खराब झाला तर डोक्यावरचे केस जाऊ शकतात. शनी जर खराब झाला तर वयाच्या मानाने माणूस 10 वर्षांनी मोठा दिसायला लागतो. शनी खराब असल्याचं लक्षण. ज्यांचे केस गेले त्यांनी मला भेटायचं नाही. शनीचे उपाय करून घ्यायचे, शनी शिंगणापूरला जायचं नाही तर जप करत बसायचं आहे का. ज्यांचा गुरु खराब असतो पत्रिकेमध्ये, ती माणसं नॉलेजेबल नसतात, त्यांना कुठे मान सन्मान मिळत नाहीये. ज्यांचा बुध खराब असतो ते बुद्धिमान नसतात, म्हणजेच वाणीचा कारक आहे बुध. ज्याला गायन करायचंय, बोलायचंय, त्यांनी बुध सांभाळायचा. म्हणून गायक मंडळींना फार महत्वाचा आहे बुध ग्रह. तसा शुक्र पण फार महत्वाचा, तो कलेचा कारक आहे. ज्याला वादन गायक यांनी शुक्र सांभाळायचा. आणि मग शुक्र जर क्लिअर असेल तर त्याच व्यक्तीला गायन वादकामध्ये यश आहे. हे सगळे शुक्र क्लिअर असणारी माणसं आहेत, ऐका. ज्यांचा मंगळ खराब असेल ना, मंगळ तो तापडच असतो एकदम, तो तर फार डेंजर करतो. सोम म्हणजे चंद्र. चंद्र ज्यांचा खराब त्यांना टॉन्सिलचा आजार होणारच. चंद्र ज्यांचा खराब त्यांचे डावा डोळा कामातून जाणारच. चंद्र ज्यांचा खराब त्यांना फुफ्फुसाचे प्रॉब्लेम होणारच. चंद्र ज्यांचा खराब त्यांचं मनोबल डाऊन. कीर्तनाला जायचंय, 7 वाजलेत, 100 साड्या समोर आहेत, 9 वाजलेत तरी निर्णय होईना कोणती घालू. चंद्र खराब. चला, रवी खराब असेल तर राजकारणातल्या लोकांनी रवी सांभाळायचा. रवी आरोग्य देतो, रवी प्रतिष्ठा देतो, सन्मान देतो. अध्यक्ष उगाच नाहीत, हे सगळी माणसं बसले. सूर्य पॉवरफुल आहे यांचं, ऐका. म्हणून सगळे ग्रह क्लिअर करू का एका मिनिटात तुमचे? तुम्हाला आम्हाला ग्रह त्रास देतील सगळे. राहू आणि केतू तर फार डेंजर. मग सगळे ग्रह क्लिअर करू का? सगळे ग्रह क्लिअर करू का? आपल्या परंपरेमध्ये 9 ग्रह आहेत आणि 12 राशी आहेत. मेष जिचा स्वामी मंगळ, वृषभ 2 नंबरला जिचा स्वामी शुक्र आहे, 3 नंबरला मिथुन जिचा स्वामी बुध आहे, 4 नंबरला कर्क जिचा स्वामी चंद्र आहे, 5 नंबरला सिंह रास जिचा स्वामी सूर्य आहे, 6 नंबरला कन्या रास जिचा स्वामी बुध आहे, 7 नंबरला तुला रास जिचा स्वामी शुक्र आहे, 8 नंबरला वृश्चिक रास जिचा स्वामी मंगळ आहे, 9 नंबरला धनुरास जिचा स्वामी गुरु आहे, 10 नंबरला मकर रास जिचा स्वामी शनी आहे, 11व्या नंबरला कुंभ रास जिचा स्वामी शनी आहे आणि 12व्या नंबरला मीन रास जिचा स्वामी गुरु आहे. 12 सांगताना 12 वर्षे गेलेत. जा, चला पुढे. 12 राशी आणि 9 ग्रह आहेत. 12 गुणिले 9 100. माईला मनी किती आहेत? 108. बाबा कोंडाजी बाबा ज्यावेळेस वर जाऊन बसले, एका गुराख्याला सापडले वर बसलेत. खाली यायला त्या गुरु स्वतःचे गेले तरी खाली येईनात. उमरज बाबा गेले तरी खाली येईनात. अखंड रामकृष्ण हरीचा जप सुरू झाला. मग माईला मनी 108 आहेत. कोंडाजी बाबांनी आपल्याला नाम घ्या हे सांगितलं. जी व्यक्ती एक माळ जप करते 108 वेळा, त्यांचे 9 ग्रह क्लिअर होतात. हा वारकरी संप्रदाय आहे. केले का नाही सगळे? किती खर्च वाचवला तुमचा मी? 9 ग्रह शांतीला किती खर्च लागतो तुम्ही चौकशी करून घ्या.